मंडळी, सुवर्णाच रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज आपण बनवणार आहोत बोकडाची मुंडी. त्यासाठी मी ही बोकडाची मुंडी घेतली आहे, जी 1 किलो आहे. त्याच्यातच असलेला हा भेजा आहे. त्याचबरोबर कांदा, खोबरं, ओलं खोबरं, सुकं खोबरं, लसूण आणि काही खडे मसाले आहेत. तसंच हळद, तिखट, मिरची पावडर, गरम मसाला, त्याचबरोबर लसूण, ओली मिरची, आलं, कोथिंबीर आणि फोडणीसाठी कांदा आणि 2 तमालपत्र. एवढंच साहित्य आपल्याला या रेसिपीमध्ये वापरायचं आहे. तर पुढे आपण आता कृती करणार आहोत. गॅसवर कुकर ठेवला आहे गरम करायला. त्याच्यामध्ये फक्त 1 पळी तेल टाकलं आहे मी आणि त्याच्यातच मी आता मुंडी टाकणार आहे. बॉईल करायची. त्याच्यामध्ये आपण हळद टाकूया आणि थोडंसं मीठ टाकूया. चांगलं हलवून घेणार आहे मी. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. आता मी बॉइलिंग करण्यासाठी गरम पाणी टाकून घेतलं आहे. आता मुंडी शिजायला 8 ते 10 शिट्ट्या मला काढाव्या लागणार आहेत. मी झाकण लावून घेते. मी कुकर झाकण लावून घेत आहे आणि 8 ते 10 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या, कारण मुंडी शिजायला खूप वेळ लागणार आहे. मी गॅस ऑन केला. कुकरला 8 ते 10 शिट्ट्या काढून मुंडी मस्त शिजवून घेतली आहे. आणि आता आपण फोडणीसाठी तयारी करूया. मी पातेलं ठेवलं आहे गॅसवरती फोडणीसाठी आणि त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकणार आहे. हिंग कंपल्सरी नाही, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता, पण त्याच्यामुळे स्मेल येणार नाही. आणि मी तमालपत्र टाकून घेते. 2 ते 3 तमालपत्र आहे. आणि हा फोडणीसाठी कांदा. छान कांदा परतवून घेणार होते. आता आपला कांदा छान परतला आहे. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकून छान परतवून घेऊया. मी इथे गॅस थोडा बारीक करून घेतला आहे. त्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया 1 चमचा सुमारे. काश्मीरी लाल मिरची पावडर आहे 1 चमचा. हा आपल्या घरचा गरम लाल मिरची पावडर आहे घरची, ती सुमारे 2 चमचे लागेल. आणि हा गरम मसाला आहे, तर मी 1 चमचा ॲड केला. तर हे सगळे मसाले मी छान परतून घेणार आहे तेलावरती. मसाले छान परतले आहे, तेल पण सुटलं आहे. आता आपण त्याच्यात कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेऊया. हे मी 2 ते 2.5 चमचे घालणार आहे इथे. ते आपण तेलावर परतून घेऊया. आता मसाले आपले छान परतून झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण मुंडी शिजवलेली ॲड करूया. छान मी ढवळून घेते. इथे मी चवीनुसार याच्यात 1 चमचा मीठ टाकलं आहे. तर आपण छान शिजवून घेऊया. मंद आचेवर मी 15 ते 20 मिनिटं शिजवणार आहे. आपण थोडंसं झाकण ठेवू याच्यावरती आणि झाकणावर पाणी ठेवणार आहे. ते आपण नंतर रेसिपीमध्ये वापरणार आहोत. इथे आपली रेसिपी पूर्णपणे तयार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे त्याला.
आता आपण ती सर्व करूया. मुंडी मसाला ही रेसिपी बनवून तयार आहे. त्याचबरोबर आपण जो भेजा घेतला होता मुंडीमधलाच तो साईडला मी बनवून घेतला होता. तेच मसाले मी त्याच्यासाठी यूज केले होते. आलं लसूण कांदा खोबरा याची फोडणीचं वाटण मी केलं होतं त्यासाठी. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर घरी करून बघा. खरं सांगू का, ही माझ्या नवऱ्याची फेवरेट डिश आहे. मी कधीही ट्राय केली नाही, मी कधी टेस्ट केली नाही. खूप वेळा मी करून बघितली आहे पण मी कधीच टेस्ट केली नाही. त्याला खूप आवडते म्हणून मी स्पेशली केली आहे आज. तर तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.